मंडळी नमस्कार. मंडळी सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे भाऊबीज, तर सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी चाललोय मी भाऊबीजेसाठी नेवऱ्यामध्ये निलिमाकडे. तर माझ्यासोबत वीर येतोय. हाय चला, वीर आणि मी चाललोय नेवऱ्यामध्ये. चला. 2 दिवस म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना जबरदस्त. आज पण पाऊस पडतोय, आज पण भाऊबीज आहे आणि आज पण पाऊस पडतोय. मला वाटतं सगळ्या भावांना भिजवत नेणार आहे पाऊस. काय करते वीरसाठी ना, रिया एक रेनकोट घेऊन येते. जर मोठा पाऊस आला ना तर येताना वीर गारठेल आणि लांब आहे ना म्हणून रेनकोट घेऊन येते. तर म्हणजे निवळीमध्ये पोचलो आम्ही. निवळी फाट्यावरती ते समोरच इथे स्वाद वडापाव आहे. स्वाद वडापाव सेंटरमध्ये वीरला थोडा वडापाव देतो. वडापाव पाहिजे ना मी. चल खाऊया मग जाऊ. मस्तपैकी म्हणजे बघा वडापाव आलेला आहे. चला वडापाव खाऊन घ्या. वीरनी सुरुवात केल्याने ही चटणी मस्त असते, टेस्टी असते. चटणी भारी असते. वीर हेल्मेटमध्ये बघ किती दिसतोय. तर म्हणजे थोड्याच वेळात आम्ही पोचतोय नेवऱ्यामध्ये. इथे खाली इथून आम्हाला नेवरं गाव दिसतं इथून मस्तपैकी. अगदी समुद्राचा किनारा, समोर समुद्र पण दिसतोय अगदी त्या साईडला सुद्धा. इथं पण समुद्र आहे समोर. दिसला बघा तो तिकडे समुद्र आहे. समोर आहे ना, इकडे दिसतो हा समुद्र. हा बघ दिसला, दिसतोय व्हिडिओ मध्ये. हा बघ, हा समुद्र आहे केवढा बघा तो. हा असा. आणि आतेची घर इथं खाली आहेत. हे नेवरे दिसले नेवरे निळे ते. हा तिकडं आतेचं घर आहे. आता मंडळी नेवरे बाजारपेठमध्ये पोचलोय आम्ही. आणि मेडिकल बघा, निलिमाचा मेडिकल. यश बघा मेडिकलमध्ये. यश आणि राहुल आहे मेडिकलमध्ये. तर म्हणजे पोचलो आता आम्ही नेवऱ्यामध्ये. नेवऱ्यामध्ये सुद्धा म्हणजे इकडं भात कापणी बघा चालू आहे. चल वीर जाऊया आता. निवळीत आम्ही त्या स्वादच्या इथे वडापाव खाल्ले. स्वाद वडापावचे ते वीर बोलला आतेच्या इकडं पण बांधून घ्या थोडे, म्हणून थोडे वडापावचं बांधून घेतले. त्यानंच हातामध्ये घेतला नाही तो वीरने. आता चल, कुठलं घर आहे आतेचं माहिती आहे ना? माहिती आहे. कुठलं? हाय गार्गी. मम्मी कुठं आहे? ए निलिमा, जय कुठं आहे? जयचा फोन आला होता. कुठं आलास म्हणून. ए साहेबा जय. हा कुठं आहेत तुम्ही? हा काय हो, बरे आहेत ना? नाही तिचा पण भाऊ येणार आहे ना तिथं. बरे किल्ला दिसतोय आपला, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला. गार्गीनं बनवलाय. गार्गी तू बनवलायस ना? होय. कोणी कोणी बनवलाय हा? अजय, गार्गी, गिरीश. जय तू पण होतास? जय, मनू, नित्या. होय. सगळ्यांनी मिळून बनवला नाही. वाव काय रांगोळी काढली मस्त की. सुंदर रांगोळी काढली बघा. गार्गी रांगोळी कोणी काढली ही? मस्त काढलीस रांगोळी. महालक्ष्मी, सरस्वती की तुळजाभवानी? हे जय ठीक आहे. हे बघ वडापाव आणलेला तुला. ठीक आहे घ्या सगळ्यांनी. हे हो त्याच्यासाठी वडापाव. वीर म्हणाला बांधून घ्या वडापाव त्याला. तर म्हणजे बघा फराळ आलेलं आहे. चला बोरं खाऊन घेऊया. काय करतोस रे? होय जय. गणपती कुठं आहे? करतोय. हे बघ कसं झाड. पीठ घेतलं नाही वाटतं गावाचं, होय ना?
खेळायला पाहिजे त्याला. तर म्हणजे मस्तपैकी गार्डन काढलं नाही रांगोळी आणि आता थोड्या वेळानं काय करूया भाऊबीज करून घेऊया. वीरसुद्धा तयार आहे. आमच्याकडे गेलो भरपूर पाऊस होता. हां रेनकोट वगैरे सगळं पिशवी दिलं नाही. ते फराळ आणलं ना तर फराळला सुद्धा पिशवी प्लास्टिकची लावून दिला नव्हती. तर इकडं पुढं आली नाही तुळसरी सोडून आणि पाऊसच नाही ऊन पडले सगळीकडं. मंडळी मस्तपैकी भाऊबीज वगैरे झाले जेवलो वगैरे आणि नंतर वीर बोलला चला पप्पा समुद्रावर जाऊया. म्हणून मग कांजीरवाटी म्हणून समुद्र आहे किनारा आहे तिथे रत्नागिरीवरून म्हणजे गणपतीपुळे नेवरे जे रस्ता आहे ना त्याला समुद्र किनारा लागतो आरेवारे वगैरे. ते कांजीरवाटी म्हणून आहे ते तिथे आम्ही समुद्र किनाऱ्यावर आलो. वीर आणि मी वीरला जायचं होतं समुद्र किनाऱ्यावर. वीर चल आता जाऊया पुढे जाऊन जरा बघूया. हा काय म्हणजे मस्तपैकी बघा कांजीरवाटी समुद्र किनाऱ्यावर आलो आहे. इकडून पुढं गणपतीपुळे आहे या साईडला. म्हणजे नमस्कार. कांजीरवाटीवर आल्यानंतर भाऊजींचा जरा फोन आला होता आणि भाऊजींचे मित्र आहेत त्यांच्याकडे मासे आहेत थोडे घेऊन जा. तर ते भाऊजींचे मित्रच आहेत. काय नाव म्हटलं? हेमंत मोरे. हेमंत मोरे म्हणून आहेत. कसले मासे आहेत आपल्याला? शिंगाडा आहे. शिंगाडा. शिंगाडा तर शिंगाडा मच्छी आहे तर त्याला घेऊया यांच्याकडून आपण. म्हणजे किती बघा मच्छी मिळाली बघा. हे सगळे शिंगाडा आहे शिंगटा आणि अजून एक कुठला तरी मच्छी आहे. म्हणजे मच्छी मिळाली थोडीशी आणि समुद्रकिनारी ॲक्च्युली त्यांचे मित्र जे भाऊजींचे मित्र आहेत ना त्यांचे मित्र त्यांनी मच्छीमारी करून त्यांना दिली होती. पण समुद्रकिनारी तुम्ही आलात ना कांजीरवाटीला रत्नागिरी गणपतीपुळे रत्नागिरी रस्त्याला आरेवारेच्या पुढे आल्यानंतर कांजीरवाटी आहे बरोबर ना? कांजीरवाटी हां. तर म्हणजे कांजीरवाटीला आलात तर तुम्हाला जर का स्कुबा डायविंग करायची असेल होय ना? आणि दुसरं काय स्कुबा डायविंग वगैरे बाकी वॉटर स्पोर्ट वगैरे. मग स्कुबा डायविंग करायची असेल कधी तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर आलात गणपतीपुळे साईडला कांजीरवाटीला या. आणि कांजीरवाटीला आमचे मित्र आहेत भाऊजींचे मित्र आमचे मित्रच हेमंत साहेब आहेत. तर त्यांची भेट घ्या. म्हणजे कांजीरवाटीमध्ये आलात की मला वाटतं तुमचं एकच आहे? नाही 2-3 आहेत पण आमचं 11 वर्षापासून चालू आहे. 11 वर्षापासून चालू आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. कधी कोण आलं आमचे व्ह्युअर्स तरी तुम्हाला भेट. कॉन्टॅक्ट नंबर घ्या 9307091758. 175. तर म्हणजे नक्की गणपतीपुळ्याला वगैरे आलात रत्नागिरीला आलात तर नक्की कांजीरवाटीला येऊन भेट देऊन घ्या. आणि स्कुबा डायविंगला यायचं असेल तर वेळ कसा आहे? सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत. 8:30 ते 5 वाजेपर्यंत. मग संध्याकाळी उशिरा नाही. म्हणजे आलात पाहिजे ना स्कुबा डायविंग करायचं असेल तर लवकरात लवकर या इथे. म्हणजे उशिरा येऊ नका अंधार करून कधी येऊ नका त्याच्या अगोदरच यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला स्कुबा डायविंगचा आनंद या आमच्या कोकणातल्या समुद्रात घेता येईल. बरोबर ना? बरोबर. धन्यवाद. मच्छी मिळाली. सूर्य मावळत चाललेला आहे. आस्ताच्या दिशेला आहे बघा.
त्यामुळं कसं समुद्र किनाऱ्यावरचे जे भाग आहे ना तो बघा थोडा अंधारमय दिसतोय आणि जबरदस्त सुंदर असा दिसणारं हे वातावरण आहे इथे. गणपतीपुळा साईडचा येणाऱ्या गाड्या त्या सोडून बघा वरून दिसत आहेत. तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचा असं बघा मोठा असा समुद्र किनारा लाभलेला आहे इकडं रत्नागिरीला आपल्याला. आणि वीर म्हणाला चला जाऊया बाप्पा कांजीरवाटीच्या जरा समुद्र किनाऱ्यावर जाऊया. बरेच दिवसांनी वीरपणाने आम्ही या दोघं जण आलो समुद्र किनाऱ्यावर. वीर कसं वाटतंय? समुद्र मस्त वाटतंय ना. आवाज पोचतोय काय माहीत नाही, लाटांचा आवाज आहे जोरदार इकडे. वा तेवढीच एक मजा आम्हाला आहे ना. आता घरी पोचलोय आम्ही नुकताच आणि वीर बघतोय फटाके काय काय आतेने दिला नाही ते. ड्रेस बघील घालून, ड्रेस बघा घालून हा काय सोन्या. आणि रियानं बघा कशी रांगोळी काढली मस्त. एक नंबर रांगोळी काढला नाही रिया, भारी काढलीस ग. हा मस्त छान.